आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना अभ्यासक नाही कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाच्या कुंकड काही सांगत आहेत. तज्ज्ञ नको ना अभ्यासक नको, तिकडंच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय, राजमाता मासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगर नारायणगड, नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो. मराठा बांधवांना माझा मानाचा देश. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं, त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर लय त्रास होतोय बोलायला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळावी. लय वेदना आहेत, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, आठवत असलीत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर आहे, काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करू द्या, मुंबईला चला. कारण मी त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती, मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. माग कुणी हटू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आत्ता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षातनं लढाई जिंकलेली मराठ्यांनी, GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लय दिवसाचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगणं, एक, मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. ओला दुष्काळ जाहीर करायचा. एक, 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची, कॅश.
पिकं जळाले ना पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायचे. मुद्दे झाले 2. मनोज जरांगे बोलतो ते करतो हा. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. हा आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं की नाही आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कुणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कुणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना अभ्यासक नाही कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगत आहेत. आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना अभ्यासक नको. तिकडच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची.